बाप्पा घरी आले की कसं घर प्रसन्न होऊन जातं. सर्वीकडे एकच आवाज, गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला नमस्कार करून चहाचा चटका घेतला. किचनमध्ये जेवणाची तयारी चालू होती आणि एकीकडे चुलीवरचं जेवणही तयार होत होतं. जेवण तयार होईपर्यंत मी मोदकवर मारला ताव. आजचा मेनू नीटसं समजलं नाही, पण भाकरी आहे हे बघून आज जेवण छान होणार आहे. बाकी सर्व तयारी होईपर्यंत मी निघालो गावात फेरफटका मारायला. वयवर्ष 98 असलेले आजोबा ठणठणीत चालत होते. त्यांच्याकडे बघून वाटत होतं की गावाकडे जीवन किती आनंदी आणि किती आरोग्यदायी आहे. तसाच पुढे मी मावशीकडे गेलो. आल्यावर बघतो तर काय, बॉडी मसाज चालू होती. थोडे मी पण मसाज करून घेतली. कुठे गावभर हिंडतोय, जेवायला ये लवकर, असा निरोप आईचा आला. जेवण पोटभर झाल्यावर लगेच बाहेर क्रिकेट खेळायला पडलो. पाऊस बाहेर असल्याने आम्ही टेरेसवर आमची IPL सुरू केली. संध्याकाळ झाल्यावर ठरल्याप्रमाणे गावातली मंडळी आरतीसाठी घरी आली. आरतीची तयारी होईपर्यंत मुलांनी जाखडी नाच सुरू केला. गणपती बाप्पा मोरया बोलून आरतीला झाली सुरुवात. आरती पूर्ण पाठ नसली तरीही आम्ही जयदेव जयदेव जोरात बोलणार, जसे की हे ऐका.